जो जुना ब्रँड पूर्वीच्या शेताच्या खाचरामध्ये बांध तोडायची आणि बांध फोडल्यानं तिकडे मॅचेस बघायला असायचं. पूर्वी काय यूट्यूब नसायचं, फक्त पेपरामध्ये कटिंग बघायला मिळायची आणि प्रत्येक माहितीनं माहिती आपण जे बसने जायचे लोक, सेटने जायचे लोक, पॅसेंजर जायचे, या ट्रेनमध्ये चर्चा या स्पर्धेची व्हायला बघायची. अशी नामांकित स्पर्धा अजून देखील यशवंत आपण बघत आहात. खऱ्या अर्थानं विचार केला तर इकडे तुम्हाला बघा नवसाई संघाची बॅटिंग आहे आणि बघूया कशा पद्धतीने वैभव आणि जितेश हे दोन बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. 5 षटक यस टायमर ऑन केला आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. नवसाई लक्षात ठेवा, जे स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्हाला प्रत्येकाला पाळावे लागतील. जगदीश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सरावली संघ टॉस जिंकून फिल्डिंग केलं, आमंत्रण केलं नवसाई संघाला. पहिला चेंडू टटवला आहे, सरळ निघून जातं. फायलेक्सच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळतो. दन 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 करता चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा, कणकणी चौका. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघत आहात पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह खेळल्यात. बॅकफुटला गेल्यानंतर इथे बघा शेतकऱ्याच्या पाठीमागे जातो. पॉईंटचा खेळाडू पाठलाग होते. 2-2 खेळाडूचा एका धावावर जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक वेश एक देश जसं बघितलं सुंदर वेशभूषा बघायला मिळते. खरोखर आदरणीय हितेश बाडगा भाताणे गावचे सरपंच यांनी 5,000 रुपयाचा आम्हाला ह्या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिला आहे. काशीनाथ बारक्या भोईर यांच्याकडनं 1,500 रुपयाचं. खरोखरच या दानशूर व्यक्तीचं मनापासून आम्ही 47 चषकाचे सर्व कमिटी मेंबर आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 5 धावा नवसाई संघ प्रथम बॅटिंग करते. गोलंदाज पुन्हा जगदीश नावाचा उंचपुरा गोलंदाज. आहा, जबरदस्त कॅच पकडला गेलाय. क्लासिक ज्या पद्धतीने मोहम्मद केफने कव्हरमध्ये पकडलेलं ते श्रीलंकेविरुद्ध कॅच त्याची आठवण होते, तशा जबरदस्त कॅच पकडला गेला. वाडा कॅच बघा. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लाय आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून बघत आहात. बघा हा कसा चेंडू टाकला गेल्यानंतर थोडासा बाहेर गेला. इनसाइड आउट खेळल्यानंतर अप्रतिम झेल घेतलाय. 1 हँडेड वाडा कॅच. ट्रिमंडस सफर. काय जबरदस्त कॅच पकडला गेलाय. ओके यस DRS घेतलाय बघा. हो हो पंचाने घेतलाय बघा DRS. झेल झालाय की नाही झालाय. बॅटरने घेतलाय. झेल झालाय की नाही झालाय. धक 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 दोघांचं दिल एका साईडला गोलंदाजाचं, एका साईडला फलंदाजाचं. काय डिसिजन येते बघूया. जबरदस्त अफोर्ड केलं होतं. पुढे निरीक्षणार्थी काय बघायला मिळतं बघूया DRSच्या माध्यमातून. आदरणीय अशोक पाटील खानवडे सभापती यांच्याकडे 7,000 रुपयाचं मोठं अर्थ आहे. थँक्यू सो मच दादा. 7,000 रुपयाचं मोठं अर्थच आहे. सत्यसाई चषकामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे दाते मिळतात म्हणूनच ते एवढी मोठी विश्वख्याती स्पर्धा आपण डे नाईट करू शकतोय. नोट आउट. जमिनीला बॉल लागला, लँड झाला, जमिनीचं डिसिजन घेतलं गेलं आणि नो डाऊट डिसिजन जातोय. अप्रतिम कॅमेरा खरोखर सुंदर चित्रीकरण तुम्हाला बघायला लागतो. बघा आता आपण बघू शकतो ॲक्शन रिप्लायमध्ये कशा पद्धतीने इथे चेंडू घेतलाय, डायस झाली आणि इथे बघता बघता हा लँडिंग झालाय. जबरदस्त डिसिजन, क्वालिटी अंपायरिंग आणि कॅमेरामन तुमचा एकदा कॅमेरामनसाठी जोरदार टाळ असायला पाहिजेत. नोट आउट. जमिनीला बॉल लागला ना सर. अरे हा बॉल जमिनीला लागला, हातात बॉल असता टच झाला जमिनीला. नोट आउट आहे. हा पंचाने दिले त्याला. पंच जा.
तुषारजी जा जरा पंचांकडे सांगा त्यांना तुम्ही काय झालं ते. नोट आउट आहे. काय दिलाय कसं काय सांबा पंचांनी सांगितलंय. चला पंचा डिसिजन आहे नोट आउट. रन काढी नाही एक सिंगल घेतलाय ना. ओ रायझिंग डिलेव्हरी चांगला चेंडू बघायला मिळतोय. अतिशय मोठी स्पर्धा कौतुक करायला पाहिजे स्पर्धेचं. व्हॉट अ बॉलिंग जबरदस्त हॅनॉल डोनॉट स्टाईल रायझिंग डिलेव्हरी सुपर क्वालिटी क्रिकेट. बघा चेंडू पडल्यानंतर कशी उसळी घेते उंच पुरा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी फलंदाजाला बांधून ठेवलाय. बघा ऍक्शन तुम्ही बघू शकतात. तशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाज हाताचा जगदीश नावाचा गोलंदाज आपण बघत आहात. ओहो हो पुढे वैभव सरसाले पुढे सरसालचा चेंडू अजून देखील आखूड केला थोडासा पुढे टाकला आणि सरळ निघून जातोय. काय गोलंदाजी हाताळला. पहिला चेंडू चौका आल्यानंतर मग सिंगल आणि 3 चेंडू डॉट टाकलेत तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकांचा विचार केला तर 6 धावा झाल्यात. वैभव 5 चेंडू 5 धावा. जितेशचा विचार केला 1 चेंडू 1 धावा आणि पहिलं चेंडू हाताळण्यासाठी तब्बल तुम्ही 3 मिनिटं आणि 30 सेकंद म्हणजे 3.5 मिनिटं घेतलीत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. ह्या स्पर्धेचा नियम आहे. आणि जर तुम्ही 20 मिनिटात ती 4 षटकं हाताळली नाही तर बाकी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या ठेवावा लागेल. टाइमर ऑन आहे. अजून देखील 16 मिनिट आणि 20 सेकंद बाकी आहेत. 16 मिनिटं 20 सेकंदामध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. काय कालच्या दिवसाच्या रात्रात 3 रो लागोपाठ 3 षटकार हारके डोंगरपाडा संघाने मारली. 43 धावा 3 षटकात करायची होता. खूप मोठी स्पर्धा अटीचा सामना भरभरून 3:30 वाजेपर्यंत लोकांचा सामना पाहिला. 3 वाजून 10 मिनिटांनी फिनिश झाला. चला उज्ज्वल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जगदीश ओ रफ्तार रफ्तार बघायला मिळतोय. भन्नाट वेगवान मारा इथे पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर 60 वेगाने निघून जातोय यष्टीकडे. फलंदाजावर जखडून ठेवलाय. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने धावा निघायची असतात धावा काढायची असतात. इथे पॉवर प्ले मध्ये अधिराज्य गाजवत असताना तुम्हाला संघ बघायला मिळतोय. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी ऑफ साईड ऑफ टाइम गुडलेस पॉइंट रायझिंग डिलेव्हरी उसळटा मारा. एक म्हणजे वेस्ट इंडिजचा काळ गाजायचा. होल्डिंग मायकल जोएल गॉर्नर अशा पद्धतीचे खेळाडू आपण बघायचे. तशा पद्धतीचं आज इथे बघा 2 गोलंदाज हाताळत आहेत. सरावडी संघाची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ओ पुन्हा एकदा सुरेख मारा ऑफ साईड ऑफ टेम्प लाईन आणि लेंथ मेंटेन करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकतात. बारावा खेळून बघू नका हा प्लीज. तुम्ही नका बघू. आमचे आयोजक बघतील ते आहेत. आपल्याला डिसिजन देत आपण सांगायचं. फेअर डिलिव्हरी.
पुण्याच्या मार्गस्थ होतात उज्ज्वल आता मी तिन्हीच्या 3 चेंडू डॉट टाकलेत 1.3 षटकं हाताळलीत आणि फक्त 6 धावा या फलकावर लागल्यात. एज घेतलाय थर्ड मॅचच्या रिझल्टला जाते खूप चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. 7 धाव फलकावर लागल्या जातात. खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडू फक्त पॉवर प्लेचे उरलेत आणि 2 चेंडू उरले असताना आतापर्यंत विचार केला तर फक्त 7च धाव फलकावर लाग भन्नाट वेगवान मारा करत असताना आपण सरावलीचे गोलंदाज बघत आहात. उज्ज्वल वॉट अ बॉलिंग 4 चेंडू हाताळत 1च धाव फक्त दिलाय. आणि आता समोर बघूया वैभव नावाचा एक नामांकित फलंदाज. क्षमता आहे वैभवकडे चांगली बॅटिंग करण्याची आणि गरज आहे. बॅकफुटला गेलाय चेंडूला कट करायचा होता चेंडू यावेळेला वेगाने कमी टाकला. बॅटच्या आजची कट घेऊन चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे फील्ड एंड थ्रो करत असताना 1 धाव पुनश्च बहाल होते. एका धावाने विचार केला 8 धावा या फलकावर लागल्या जातात. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असणार आहेत आणि आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये फक्त 8च धावा नवसाई संघाला आपण काढताना बघत आहात. अक्षरशः दोन्ही बॅटरला जखडून ठेवलंय. कोणत्याही पद्धतीचं रूम मोठे फटके मारण्याची मुभा दिलेली नाहीये. इथे बघा चेंडूला ड्राईव्ह केलाय चेंडू गेलाय निश्चितच मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तिकडे बघायलाच मिळते आणि फक्त एका धावावर समाधान. आणि इथे विचार जर केला तर पॉवर प्लेमध्ये फक्त नवसाई संघाची धावसंख्या झालाय 9. हा दुसरा संघ मला वाटतं बघायला मिळतोय 9 धावा असताना. कालच्या दिवसात देखील आपण पॉवर प्लेमध्ये संघ पाहिला होता की पॉवर प्लेमध्ये होता 9 धावा केला होता. आणि भामटपाडचा जर विचार केला तर फक्त 7च धावा होत्या. म्हणजे पॉवर प्लेमध्ये आजच्या दिवसात धावा निघत नाही. जबरदस्त गोलंदाजी केली. बघा 12 मिनिटं म्हणजे 13 मिनिटं अजून बाकी आहेत. 13 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. 20 मिनिटामध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. ह्या स्पर्धेचा नियम आहेत. बघूया कोणते गोलंदाज पुनरागमन करतायत. जबरदस्त गोलंदाजी टाकत असताना दोन्ही गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये भन्नाट वेगवान मारा केला. लाईन लेन बिलकुल मेंटेन ठेवली. ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडूचा टप्पा ठेवला आणि जखडून ठेवला आपल्या वेगाने फलंदाजांना. आता बघा फील्ड डिस्टन्स संपलाय. आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू सर्कलच्या आत अशा आपण क्षेत्रक्षण आपण शोधू शकतात. आतिश नावाचा बॉलर तिकडे बघायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने बघतायत. सरावलीचा संघ आपण बघत आहात. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं फलंदाजासाठी नवसाई संघाला. 2 षटकं पॉवर प्लेची संपल्यानंतर 9 धावा तुम्ही बघत आहात. थर्डमॅन बघायला मिळते. पॉईंट बघायला मिळते. डीप कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑफ बघायला मिळते. लॉंग ऑन बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. फिल्डिंग रचना ओ हो खूप आखूड टप्प्याचा चेंडू. हाफ फील्डपेक्षा बाहेर पंच खुणावता दिसत. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. वॉर्निंग दिलेत पहिली त्यांना. 10 धावा फलकावर लागतात. बघूया हे 10 धावा नंतर कशा पडतात. अशा अनेक सामने की पहिल्या 2 षटकात धावा आलेल्या नाही आहेत पण बाकीच्या 3 षटकात 30-30 40-40 धावा होताना देखील आपण सामने पाहिलेत. कट केलाय थर्डमॅन सुसाट वेगाने निघून जाईल. 1 धाव 2 धाव चेंडूच्या पाठीवर 2-2 खेळ जातात आणि चेंडू बाकी सरळ निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. एक उपयुक्त चौका तुम्हाला बघायला मिळतो. गरज होती का मोठ्या फटकाची आत्मविश्वास वाढण्याची. चौदा धावा फलकावर लागल्यात. खूप अप्रतिम कट बघायला मिळाला. जितेच्या बॅट येऊन क्षमता आहे या फलंदाजाकडे. पुण्याच्या मार्गस्थ होतोय गोलंदाज. ओहो काय गोलंदाजी. गुड लेंथ स्पॉट टू गुड ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना अचूक माऱ्यावर गोलंदाजी होते. जसा हवा तसा ऑफ ड्राईव्ह, जसा हवा तसा ऑन ड्राईव्ह, जसा हवा तसा फुल शॉट आतापर्यंत बघायला मिळाले नाही आहेत. ह्याच्यावरनं गोलंदाजी किती धारदार आहे हे तुम्हाला पाहायला मिळते. एज घेतलाय इथे बघा थर्डमॅनच्या रिझनला. सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो होईल का. यस पंचाने घेतलाय DRS धावबाजसाठी. या तिसरे पंच. बघूया योग्य क्वालिटी बघायला मिळते. विश नेटवर्क वेळचं कौशल्य क्लास कॅमेरामॅनचा दर्जा आणि या स्पर्धेने घेतलेलं मानांकन. इतिहासकालीन स्पर्धा असावी अशा पद्धतीचं पूर्वीच्या काळात शेतामध्ये आता बाकी उच्चस्तरीय एक तुम्हाला मैदान बघायला मिळालं आहे. आणि या मैदानावर तुम्ही आज बघत आहात 47 चषक. आजचा 4था दिवस. अतिशय रंगतदार लढी असंख्य आपण मैदानाच्या आतमध्ये मागे 3 दिवसापासून पाहतायत. कालची रात्र तर स्वप्न तर प्रत्येकानं बघायला मिळाले. झेल सुटला आणि नंतर कंटिन्यू 3 षटकार बघायला मिळाले.
जबरदस्त बॅटिंग. 3 षटकात 43 धावा चेस करायच्या होत्या आणि 3 षटकात त्या 43 धावा चेस केल्या. आकाश नावाचा तो फलंदाज झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. 3 चेंडू राखून सेफ आहे बॅट्समन, नॉट आउट. काय फ्लडलाईट बघायला मिळाला. जनरेटरच्या साह्याने डिझेल खर्च करून कृत्रिम लाईट तयार करायची आणि त्या कृत्रिम लाईटवर इथे दिवस करंट स्पर्धा खेळल्या जातात. मनोज कमळाकर राऊत साहेबांकडे 3,455 रुपये हे देखील आम्हाला खूप चांगल्या सहकार्य या स्पर्धेसाठी केलं. आणि आजच्या विचार करत आदरणीय काशीनाथ बारक्या भोईर यांच्याकडे आम्हाला 1,500 रुपये, हितेश बाडगा भाताणेचे सरपंच यांच्याकडनं 5,000 रुपये, अशोक पाटील खानिवडे सभापती सर यांच्याकडे आम्हाला 7,000 रुपये, मनोज कमळाकर राऊत यांच्याकडनं 3,455 रुपये या स्पर्धेसाठी मला अर्थसहाय्य बघायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आमचे प्रमुख देणगीदार म्हणायला गेले तर आदरणीय प्रभाकर शेठ पाटील यांनी आम्हाला 21,000चं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं अर्थसहाय्य केलं आहे. याच दरम्यान जोरदार अपील केलं आणि इथे कॉट बिहाइंड इथे गडी बाद होतोय आणि अशा पद्धतीने मोठा झटका बसतोय तो संघाला. बघा कशा पद्धतीने आपण ॲक्शन प्ले बघू शकतात. चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने होते निघते कट करत होता आणि इथे बाकी अप्रतिम झेल विकेटच्या मागे बिहाइंड यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल घेतलाय. आज या बॅटरकडे खूप अपेक्षा होत्या. असतो कधी काही दिवस नसतो धावा होऊ शकत नाहीये. या अगोदरचा सामना आपण बघितला कशा पद्धतीने 6-6 कॅच सुटले तरी देखील तो सामना कमी धावसंख्या जिंकताना आपल्याला बघायला मिळाला. 6 कॅच ड्रॉप झाल्या त्या सामन्यामध्ये. आतापर्यंत सर्वात जास्त स्क्रॅप नवीन बॅटर जातात. 15 धावा, 1 गडी बाद. अजून देखील 1 चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला आणि अजून देखील 8.5 मिनिटं बाकी आहेत. आपण पुढे 4 षटकं टाकू शकतात. 22 नावाचा नवीन बॅटर बघायला मिळतो. जितेश खेळतात 9 चेंडू 8 धावावरती आणि आतिश नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल देऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय भन्नाट वेगवान मारा बघायला मिळतो. बुलेट ट्रेन यायच्या बाकी असताना बुलेट ट्रेनच्या वेगाने चेंडू टाकले जातात. जबरदस्त गोलंदाजी बघा कशा पद्धतीनं ऑफ साईड ऑफ प्रत्येक चेंडू बघायला मिळतो. सुपर क्वालिटी बॉलिंग. इथे जर विचार केला 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकात धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते फक्त 15 आणि 1 गडी बाद झालाय. अजून देखील 8 मिनिटं आहेत आणि 8 मिनिटात तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचं आहे. इथे का लवकर झालं माहिती आहे का? धावा निघाल्या नाही आहेत. धावा निघाल्यामुळे चेंडू लवकर गेले त्याच्यामुळे हे 8 मिनिटं तुम्हाला बाकी बघायला लागलं. प्रत्येक चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडे गेला नंतर पुन्हा गोलंदाजाकडे धावा निघाल्या नाही त्याच्यामुळे थोडा वेळ बघायला नाही. म्हणजे भन्नाट वेगवान मारा हा तुम्हाला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी बघायला मिळेल. नवसाई संघाला अक्षरशः जखडून ठेवलाय. पुन्हा जगदीश आपलं दुसऱ्या षटक हाताळत आहेत. चला विराथन आणि एडवन या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी एडवन म्हटलं म्हणजे तुम्हाला मृदुल नावाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बघायला मिळेल. सपाळे गटातला हा संघ आहे एडवन. विराथन या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक कंपल्सरी आपल्याला करायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे जगदीश नावाचा गोलंदाज आपलं दुसऱ्या षटक हाताळतोय. पहिल्या षटक हाताळला फक्त 6 धावा दिल्यात. बघूया कोणत्या तरी फलंदाजाला आपली बॅट खोलावी लागेल. आपल्या भातातले फटके काढून एका चौकार षटकाला काढून कमीत कमी 40 धावा तरी करता येईल का? इथे चेंडू टटोलाय. चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. शेतक होईपर्यंत चेंडू थोडासा फिरला आणि बघता बघता 3 खेळाडू चेंडूच्या पाठीचा पाठलाग करतायत. फील्ड करेपर्यंत 2 धावा ह्या बॅटर पूर्ण करतायत आणि या 2 धावांचा विचार केला तर 17 धावा ह्या बाकी फलकावर लागल्या जातात. एक देखील मोठा फटका नाही. फक्त ते एज लागून जे बाउंड्री गेली थर्ड मॅचच्या रिझनला तेवढाच एक फटका बघायला मिळाला. प्रॉपर जे शॉट पाहिजे ना ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, पूल, ग्लान्स हे बाकी बघायला मिळत नाही. यावरनं गोलंदाजीचा दर्जाचा विचार केला ना सुपर क्वालिटी जबरदस्त गोलंदाजी फलंदाजाला जखून ठेवलाय. पुन्हा एकदा जगदीश मार्गस्थ होत आहेत. ओ रायझिंग डिलेव्हरी. सिमेंटची विकेट आहे. पडल्यानंतर तुमच्या मनगटात ते ताकद जेवढी तुम्ही टाकाल ना तेवढ्या वेगाने तेवढी उचली घेतोय आणि सरळ जातो यष्टीरक्षा हातामध्ये. भन्नाट वेगवान मारा. परफेक्ट लाईनला लेन. ज्या पद्धतीने अभ्यास केला टॉस जिंकून फिल्डिंग घेतलं. फिल्डिंगवरून आत्मविश्वास कमावला आणि त्या आत्मविश्वास सार्थ करताना हे 4ही गोलंदाज बाकी भन्नाट वेगवान मारा मारतात. एज घेतलाय. इथे थर्ड मॅच रिझन जाईल का? गुड कॅच. जबरदस्त क्षेत्रक्षण बघायला मिळते. गुड कॅरी. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाची धार आहे तशा क्षेत्रक्षण देखील सजवलं गेलं आहे आणि क्षेत्रक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने धावा काढतायत.
झेल घेत आहेत. जबरदस्त काम तुम्हाला बघायला मिळते आणि म्हणूनच तर ही धावसंख्या रोखली गेली. बघा कशापर्यंत चेंडू टाकला गेला. कव्हरच्या वरनं खेळायचा प्रयत्न होता. एज लागल्यानंतर तिकडे थर्डमॅनला गेला आणि अप्रतिम झेल पकडलं आणि या खेळाडूचं नाव आहे ते वरुण. वरुण नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. चला या दोन संघ आपण कॉल केलाय, आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे आणि आल्यानंतर आपण आपल्या आयोजकाचे बेना त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. काही नियम असतात तुम्हाला ते सांगतायत. आपण कोणता प्लेन संघ एक गाव एक संघ या संकल्पनेतून खेळतोय त्या पद्धतीने तुम्ही खेळला. कोणत्याही नियमाचं उल्लंघन करू नका. एक जबरदस्त स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. बघूया लो स्कोरिंग मॅच होईल काही. जगदीश मार्गस्थ होत आहेत. ओहो काय गोलंदाजी. भारताचा बूम बूम बुमराने बघावं आणि या गोलंदाजी टाकावं असं बघायला मिळत आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट लाईन मेंटेन करत असताना फलंदाजाला कोणत्याही रूम देत नाही. अक्षरशः जखडून ठेवलाय आणि प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीने टाकत असताना अचंबित होतात फलंदाज आणि म्हणूनच तर फक्त 17 धावा आतापर्यंत आपण बघत आहात. ओहो पुन्हा रायझिंग डिलेवरी गुड क्वालिटी. फलंदाजाला हेरलं ह्या लोकांनी. कसं माहिती का रायझिंग डिलेवरी बघितलं की एकीपर्यंत खेळता येत नाही म्हणून प्रत्येक चेंडू जास्तीत जास्त शॉर्ट ऑफलाईन टाकलं आणि जबरदस्त गोलंदाजी हा जगदीश नावाचा गोलंदाज करतो. आतापर्यंत 1.5 षटकार टाकलाय आणि 8च धावा फक्त दिल्यात. एक गडी बाद केलाय. चौथ्या षटकाला शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग. अशा पद्धतीने 4 षटकं संपले. 4 षटकानंतर 17 धावा या बघायला मिळतात. 17 धावा 2 गडी बाद. निश्चितच दादा तुम्ही खूप आकलन केलं आणि बोललात की चेंडू त्यांना दिसत नसावा. निश्चितच कारण बऱ्याचशा वेळेस असं आपण पहिल्यांदा नाईट मॅच खेळाय तो ऑकवर्ड होत दिसत नाही. पण इथे बाकीचं बघितलं पण गोलंदाजी देखील तेवढं धाटण्याची आणि फक्त 4 षटकात 17 धावा झाल्यात. अक्षय 3 चेंडू खेळात 0 धावा. भावेश 1 चेंडू खेळात 0 धावा आणि प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर फक्त 21 धावा बनवू शकतात. बघूया शेवटचं षटकं. कम्प्लिटली 16 मिनिटांमध्ये ही त्याने 4 षटकं टाकली. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कार्य केलं. 4 मिनिटं वाचवलीत. त्याला घाई करा. 16 मिनिटं टाकली म्हणून बाकीचा वेळ घेऊ नका. 17 धावा 2 गडी बाद. एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. नवसाई बी संघ आपण बघत आहात पण नवसाई बीच्या एकाही खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी विराज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 17 धावा फलकावर स्ट्राईकवर आहे तो म्हणजे भावेश. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. या षटकात तरी 15-20 धावा बघायला मिळतील का. सेम बॉल. प्रत्येकाने बघितलं यावेळेला ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातोय. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते 18 धावा. चला या दोन संघाला आपण आव्हान केलं. या नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. इथे बाकी चांगला पुल शॉट बघायला मिळाला. सरळ निघून जाईल डिस्ट्रोच्या डोक्यावरनं. उशिरा का होईना पण बाकी जाग आलाय फलंदाजाला आणि षटकार. बघा कशा पद्धतीने शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. बॅकफुटला गेला. चांगला पूल बघायला मिळाला. 6 धावांची धावसंख्या 24. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 15 धावा जरी आल्या ना तर निश्चितच तुम्हाला 40-42 धावा खूप मोठी धावसंख्या बघायला मिळू शकते. कालच्या दिवसात देखील 44 धावावर सामना आपण विजय होताना बघितलेत. आमचे प्रमुख आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. आमचे प्रभाकर सेठ मॅचचं वॉच करतायत. मॅचचा आनंद घेत आहेत. नवसाई संघ इथे बाकी कमबॅक करताना पाहायला मिळतंय. यस पंच खुणावतात. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांची 1 धावसंख्या पुढे सरकते. 25 धावा फलकावर लागल्यात. बघूया या षटकात धावा बघायला मिळतील का. इथे चेंडू सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला.
एकच धाव बघायला मिळते. सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे, कारण तो बॅटर धावा काढतोय खऱ्या अर्थाने बघितलं. सॅक्रिफाईस करायलाच पाहिजे, कारण त्या बॅटरकडे धावा निघाल्या. एक उत्तुंग षटकार त्यांनी बघितलं आणि 26 धावा लागल्यात. 3 गडी बाद झालेत. बघा चेंडू पहिल्यांदा ड्राईव्ह केला, चेंडू गेला सरळ मिड विकेटच्या रिजनला. इथे फील्ड आणि थ्रो करेपर्यंत एक धाव बघायला मिळेल. दुसऱ्या धाव घेण्याच्या आतमध्ये अप्रतिम थ्रो पाहायला मिळालं. बघा कशा पद्धतीने वन बाउन्स थ्रो चांगलं गॅदरिंग केलं यष्टीरक्षकाने. आतापर्यंत सर्वात लो स्कोरिंगची मॅच या स्पर्धेमधले आमचे कदम सर म्हणतात की निश्चित बघायला म्हणजे आमचे गुणलेखक मंगलमूर्ती विराथन आणि आशापुरा इरवण दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त मॅच ही देखील तुम्हाला बघायला मिळेल. सपाट्या गटाचे दोन्ही संघ नामांकित खेळाडू तिथे ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू सुंदर ड्राईव्ह केलाय, सुंदर चेंडू टटवलाय, निघून जाईल का मिळू डोक्यावर ना. हा हा काय षटकार बघायला मिळतोय. असं म्हणतात ना, रात्र जरी वैराची असते तरी जगता येते, समोशा जरी असते अंधार तो प्रकाश काढता येतो आणि त्या प्रकाशमान करण्याचं संघाला साथ देण्याचं काम हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बघा कशा पहिले चेंडू गुडला स्पॉटवर सरळ चेंडूला फिरकावून दिलाय आणि तो चेंडू फिरकावून जर बघायला मिळेल बिडूकरच्या डोक्यावरनं उपयुक्त 6 धावा आणि या 6 धावांशी विचार केला तर फलकाची धावसंख्या होते ती 32 धावा. बघूया 40 जरी झाली ना तरी बाकी खूप मोठी धावसंख्या. कालच्या दिवसात देखील 44 धावा देखील काढता आल्या नव्हत्या. कशा पद्धतीनं सामन्याला कलटणे आणि आजच्या दिवसात 36 धावा देखील काढून दिल्या नाहीत लो स्कोरिंगमध्ये. अशा पद्धतीने आजची लो स्कोरिंग मॅच बघितली. या अगोदरचा सामना 38 धावा होत्या त्या. पुन्हा चांगला पण चेंडू खेळलाय, सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे मिड विकेटचा खेळाडू गेलाय, मिडलला क्षेत्ररक्षक थ्रो करत पाहिजे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा बघायला मिळतात आणि या 2 धावांची धावसंख्या होतात त्यात 34 धावा. काय बॅटिंग करतोय भावेश. 5 चेंडू 15 धावा, अफलातून बॅटिंग. एका साईडला वाटलं होतं की फक्त 25-26 धावा निघतील, पोजेस स्कोर दाखवलं, पण ह्या बॅटरने बाकी सामना जिवंत ठेवलाय. 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत आणि एखादा मोठा जर फटका आला ना तर 40 धावसंख्या, दॅट्स अ गुड स्कोर म्हणावा लागेल. इथे चेंडू सर जातोय मिड विकेटच्या रिझनला, त्याच्याच मागे चेंडू लागलाय. आता आपण बघत आहात इथे बाकी धावबाद होतो बॉलिंग एंडला, परंतु एक धाव पुण्याशी तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते 35. कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या बघण्याचं काम भावेश आणि 6 चेंडू 16 धावा काढल्यात. त्याच्यामुळे 920 संघाची धावसंख्या. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. चला शेवटचा चेंडू आहे या षटकातला. 35 धावा. काय बॅटिंग केलंय भावेशने, जेवढं कौतुक करावं. एक काही फलंदाज जमलं नाही ना ते भावेशने करून दिलंय. 6 चेंडू 16 धावावर खेळतो. शेवटचा चेंडू या चेंडू समजा षटकार जर बघायला मिळाला, चौकार बघायला मिळाला तर कुठेतरी 40 धावा. एक फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला प्रत्येक षटकामध्ये 8च्या सरासरी समोरच्या संघात धावा काढण्याचं आव्हान तुम्ही देऊ शकतात. इथे बघा हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू मिड विकेटला निघून गेलाय. इथे झेल सुटलाय. 2 धावा तो पूर्ण करतायत आणि 2 धावांची धावसंख्या 37. भावेशसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 7 चेंडूमध्ये 18 धावाची जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी खेळली आणि पुन्हा टार्गेट सेम आलाय. अगोदरच्या मॅचमध्ये 38 धावाचं टार्गेट होतं, तिथे 6 झेल सुटले तरी तो संघ विजयी झाला. आता इथे बघूया कशा पहिले बघायला मिळते, कारण तेवढी ताकदवान गोलंदाजी 920 संघाकडे आहे. त्यांच्याकडे तेवढे चांगले गोलंदाज बघायला मिळतात आणि आजचा दिवस जर बघितला तर खऱ्या तुम्हाला बघायला मिळतात. इथे या चला मंगलमूर्ती विराथन आणि आशापुरी एडवण हा मला वाटतं सफाळ्या गटाचा संघ बघायला मिळतो. आलेत का दोन्ही कर्णधार. या आशापुरी आणि विराथन दोन्ही कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं अगोदर तुला म्हटलं होतं मी. विराथन आलेत. चला मृदुल या आपल्या संघाचा खेळाडू पाठवा. एडवण संघ जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. आज लो स्कोरिंगच्या मॅचेसच बघायला मिळतात. कालचा दिवस होता, कालची रात्र होती, संध्याकाळी मॅच चालू झाल्या दिवसा, पण रात्रीच्या काळामध्ये अनेक स्वप्न जाता तोच विषय बघायला मिळाला, ज्याप्रमाणे आर के डोंगरपाने सामना विजयी संपादन केलं. एडवन शेवटचा कॉल आहे. आशापुरी एडवन संघ तुम्हाला 3 कॉल करून झाले म्हणते आलेत त्यांचे कर्णधार देखील.
आदरणीय सभापती अशोक पाटील साहेब या आपल्याकडून आपण नाणेफेक करूया. या सभापती साहेब आपल्याकडून आपण नाणेफेक करूया. दोन मोठे सफळ्या भागातले संघ आपल्याला बघायला मिळतात. एका साईडला आशापुरी तुम्हाला संघ बघायला मिळतो, एडवण गावातला संघ, आणि एका साईडला संघ बघायला मिळतात. निश्चितच खरोखर दोन्ही संघाचं मनापासून कौतुक करेल. या सेट एका कर्णधाराने या साईडला साहेबांना मध्ये येऊन द्या. एडवण आणि हे विराथन दोन्ही हे एकाच भागातले संघ तुम्हाला बघायला मिळतात. बघा इकडे लिहिलं आहे आई कोसमाई आणि एका साईडला आहे सत्य साई चषक. कोण बोलणार? चॉईस देऊ समजा चॉईस कोणी पटकन. तू बोल ना, थांब बोलू द्या. मंगलमूर्ती विराथन कॉल करतील. आई कोसमाई कॉल केलाय आणि यस आई कोसमाई झालाय. साहेब तुम्ही बसून घ्या, मॅच चालू घ्या. तुम्ही आलात खूप खूप म्हणजे चार चार लागले या स्पर्धेला, कारण हे एवढं सुंदर मैदान तुम्हाला बघायला मिळालंय. खरोखरच कौतुक करावं वाटेल. टॉस जिंकला आपण काय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कशासाठी? काय नाही, पहिली टुर्नामेंट आहे आमची ह्या ग्राउंडवर, म्हणून जरा क्षेत्ररक्षण करू. मैदान बघून कसं वाटतंय? मैदान तर खूप चांगलं आहे आणि बाउंड्री पण पूर्ण आहे, खेळायला मजा आहे. थँक्यू सो मच. या चला आमचे आदरणीय व्यक्ती सभापती साहेब तुम्हाला बघायला मिळतात. या स्पर्धेसाठी खास करून आता आम्हाला हजेरी लावली आणि अनेक खेळाडूंचं मनोबल विजयी करण्यासाठी चांगला पैसा बघायला मिळत. आणि योगायोग बघा की त्याच्या गावातला संघ बघायला मिळाला, पण 38 धावा ह्या देखील फायटिंग स्कोर म्हणून बघायला. प्रमोदजी अनेक सामने तुम्ही 8 षटकाच्या काळामध्ये 25 धावावर जिंकताना देखील बघितलेत. जेव्हा तुम्ही समालोचन सुरू केलं एमआरचा चेंडू होतं. अनेक उदाहरणं तुमच्यासमोर आहेत की 25-25 धावावर सामने जिंकण्याचा पराक्रम करणारे अनेक संघ आपण बघितलेत. जाऊया ऐकूया एक गोड आवाज. महाराष्ट्राचं नामवंत समालोचक पालघर भूषण सुप्रीमो ज्यांनी गाजवली, रतनबुवा चषक ज्यांनी गाजवलं, आणि अजून देखील अनेक स्पर्धा करतायत आणि हे पुढे त्याच्या पुढे जाण्याचं त्यांचं पराक्रम आपल्या भागाला एक मोठं नाव देण्याचं. तर ऐकूया गोड आवाजाचा धनी आदरणीय प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच. दीपक संकेत सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. एक नॉलेजेबल समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून लाख लाख धन्यवाद. सध्या आपल्या व्यासपीठावर आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या गावाची आणि हृदयाची धडकन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आणबान शान मान सन्मान, या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच या विभागाला खानिवडे गावातील अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, अशोकजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अशोकजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. विनायक किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवनेरी चषकाचं हे आमंत्रण प्रभाकर शेठ पाटील यांना आलंय. 21 मार्च ते 28 मार्च अनिलजी किनी साहेब ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण आसनास्तन व्हायचंय. आपलं सहर्ष सुस्वागतम. या प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अशोकजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. रिलीफ स्प्रे घेऊन जायचं, फर्स्ट एड किट, सध्या माईची उपदार शाल, आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. अशोकजी पाटील नेहमीच एक कार्यतत्पर असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कोसमाई चषक ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर उपस्थित झाले होते. त्यानंतर नवसई गावातील अनमोल रत्न हितेजी बाडगा साहेब सरपंच, मी प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती करेन पुनश्च एकदा की आपल्या शुभ हस्ते तर या ठिकाणी माईची उपदार शाल
देऊन आपण सन्मानित करत आहोत. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या बंटी फोटो सेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अनिलजी किनी साहेब यांना मी विनंती करेन. अनिलजी दत्तात्रय किनी, शिवनेरी चषकाचे एक बॅकबोन आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि क्रिकेटवर नेहमीच प्रेम पाहायला मिळतं आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख अनिलजी किनी साहेब, या आपण आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी प्रभाकर शेठ पाटील पुनश्च एकदा शेठ आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुनश्च एकदा अनिलजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. विनायकजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनानी सहर्ष स्वागत. अगदी या खार्डीच्या गावामध्ये पहिल्यांदा आय थिंक सो या ठिकाणी आपण पाहिलं तर अनिलजी किनी साहेब आलेत या विभागामध्ये. मात्र नेहमीच सफाळे विभागामध्ये त्यांना सातत्याने आपण पाहिलंय आणि शिवनेरी चषकाचे सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख आणि विरातन बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक धन्यवाद, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या स्वागत पाटील यांनी फर्स्ट एड किटची व्यवस्था केली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत तिलाच बॉल आणि इथून जर आपण पाहिलं तर या व्हाईट बॉलचा इशारा येतोय विरल नायर सरांकडून. दोन्ही पंच ॲक्युरेट, आशुतोष व्यवहारे सर, विरल नायर सर, राकेश राऊत सर. आपण पाहतायत चौथी रात्र या स्पर्धेची सत्य साई चषक 2026 विजयासाठी टार्गेट सेट केलंय. या वेळेला आपण पाहिलं तर सरळ बॅटचा वापर केला होता. एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स प्रणयच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतील. तीन धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. आकाशचा हा बॉल यावेळेला इनसाइड आउटचा फटका प्रणय घरेच्या बॅटमधून. क्लास टायमिंग, पाठलाग सुरू आहे गौरव पाटीलचा आणि फिकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केलेत. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. वाह, सुपर रनिंग बिटवीन द विकेट. काय या वेळेला सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल आणि ह्याच गोष्टी खूप मायने राखतात तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये. 6 धावा विजयासाठी टार्गेट 38 रन गेल्या मॅच मध्ये डिपेंड झालेत भामटपाडा टीमने. काय गोलंदाजी केली. रोहित किनीने 3 विकेट्स मिळवत दबदबा कायम ठेवला पेल्लार बी या टीम समोर आणि त्यामुळे विजयावर शिक्कामोर्तब केलं. म्हणजेच ही खेळपट्टी समान न्याय देणारी खेळपट्टी आहे. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय 6-0. ऑन साईडला आकाश घरच्या बॅटमधून मोठा प्रहार जरूर आहे, परंतु फिल्डरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये. अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू आहेत गावदेवी नवसाई बी टीम मध्ये. भावेश पाटील, वैभव पाटील व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर खेळाडू या ठिकाणी नवीन खेळाडूंचा भरणा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. भावेश पाटीलचं लाजवाब चांगलं खेळी आपण पाहिली. 2 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये पाहायला मिळते. 8 धावा झालेत. आकाशचा हा बॉल वैभव पाटीलच्या हातामध्ये विसावला. थोडासा बॉल सुटला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी खदानीमध्ये अशा प्रकारचं मैदान उपलब्ध करून देणं, त्यानंतर त्या मैदानाची खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली ती अफलातून पाहायला मिळते. म्हणूनच आज हे क्रिकेटचं नंदनवन तयार झालंय. चांगला फटका आहे. समोर खेळले स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी नेत्रदीपक सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. सत्यसाई चषक चौकार, गुड शॉट. 4 रन आकाश घरच्या बॅटमधून. क्लास दाखवलाय चौकार. भरला खाडी गावात. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक 4. 12 रन 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आकाशवर आकाश या वेळेला हल्लेबोल करतोय. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डरने केली चुकी. ऑलरेडी या वेळेला धावा कमी आहेत.
आणि धावांचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आकाश गरत करताना नशिबाचा चौकार मिळेल. 4 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग स्ट्रोक. 16 रन झालेत. पहिलं षटक तुम्ही 4 मिनिटात कंप्लीट केलंय. याची दखल घ्यायची आहे. आदरणीय अनिल जिकिनी यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. अनिल जिकिनी नवसई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. प्रभाकर शेठ पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या खार्डी गावाचे आनमान शान मान सन्मान अभिमान म्हणून ज्यांची ओळख मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह अनिलजी किनी. भरपूर वर्ष एकत्रित प्रवास राहिला अनिलजी किनी यांच्या माध्यमातून. अडणे ते नवसई संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16-0. दियांश 11 सरावली. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टो एंड लागतोय. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन. मयूर कुडू बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अध्यक्ष नवसई त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. गावदेवी नवसई बी टीमला शुभेच्छांचा वर्षाव केलाय त्यांनी सुद्धा. 17-0. पुन्हा एकदा बॉलर तयार. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा चांगला होता, परंतु 1 रन काही रोखू शकणार नाहीयेत. एकेरीने टाळ्यांचा कडकडाट वाढत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल फिरवला होता. 1 रन मिळेल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची तयारी दाखवली होती आकाश गरतने. एक कबड्डीपट्टू म्हणून ज्याची ओळख आणि यंदाचा फॉर्म पाहता चांगला फॉर्मामध्ये आहे. प्रणय गरत असेल, त्यानंतर आकाश गरत असेल. सरळ बॅटचा वापर केलाय. चिप शॉट खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. कशिश पुढे सरसावत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च रन. वैभव पाटील यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे आणि त्या अनुषंगाने गेली कित्येक वर्ष या खेळाडूंना घेऊन चालताना आपण पाहतायत. आणि हीच खूबी असते एखाद्या खेळाडूची. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला मोटिवेट करता त्यावेळेला त्याचं प्रेरणा नेहमीच तुमच्या हृदयात असते आणि तेच वैभव पाटील पाहायला मिळतात. 19-0. 3 बॉलच्या समाप्तीनंतर दियांश 11 सरावली. ऑन साईडला खेळलंय. मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत 2 रन कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. कोसमाई क्रीडांगण एक हक्काचं मैदान. प्रभाकर शेठ पाटील साहेब नेहमीच मात्र क्रिकेटसाठी योगदान, वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आणि ही त्यांची खुबी राहिले. चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतात. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत वैभव पाटीलने. 22 रन झालेत. 38 धावांचं टार्गेट सेट करत असताना दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेन की सिंगल डबलला त्यांनी महत्व दिलंय. मॅग्निफिसंट बॅटिंग. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हेच वैशिष्ट्य आहे वैभव पाटीलचं. 2 षटकांचा खेळ झालाय. 22-0. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 16 रन आणि मिनिटे घेतलेत तुम्ही जवळजवळ 7.5 मिनिटे घेतलेले आहेत. आता 2 षटकांसाठी तुमच्याकडे 12.5 मिनिटे जरूर आहेत. 12 मिनिटे 36 सेकंद राहिलेत. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. कौशिक म्हात्रे यांच्याकडे जाऊया आणि सुंदरसं सॉन्ग ऐकूया. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खार्डी गावामध्ये कोसमाई क्रीडांगण हे नटलेलं मैदान पाहायला मिळतं. याच गावामध्ये लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांचे सुद्धा पदस्पर्श पाहायला मिळाले. मंदिराचं जीर्णोद्धार आणि त्या निमित्ताने आपण पाहिलं सत्यसाई बाबांच्या पदस्पर्श. मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं
सत्यसाई बाबा, नेहमीच आपण पाहिलं तर या खार्डी गावामध्ये एक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जे सातत्याने मी सुद्धा अनुभवलंय. आणि याच मैदानात आयुष म्हात्रे यांचे सुद्धा पदस्पर्श लाभले होते. यावेळेला फिल्डरने केली चुकी, चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन द मॅचेस. गौरव पाटील पुढे आले होते. सध्या वेळ मात्र मिळत नाही. फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहेत, परंतु तुम्हाला वेळ द्यावा लागतो. क्रिकेटच्या मैदानात 1 तास तरी घाम गाळावा लागतो. 10 तास घाम गाळण्यापेक्षा 1 तास घाम तुम्ही मन लावून जर गाळलं तर डेफिनेटली यश तुमच्या पदरात आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, मात्र यावेळेला विकेट किपरने चुकी केली, फिल्डरने चुकी केली आणि सरळ बॉल निघून जातोय. मोये मोये 4 रन चौकार. सरळ बॉल निघून जातोय. चौकारासाठी 28 धावा झाले. 10 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. तन्मय ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांनी अपील फिटावून लावली. वैभव पाटील यांनी अपील केली होती, परंतु मिसिंग द लाईन. लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल. पिच झाला होता आणि विरल नायर सरांकडून येतोय लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 या धावसंख्येवर 2 रन्स येत आहेत. 30 रन आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 8 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पण नवीन चेहरे आहेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणं खरोखरच गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. वैभव पाटील, भावेश पाटील यांच्या वतीने या संधी दिल्या जात आहेत. ऑन साईडला पुल केलंय, खेचून मारलाय पिकअप शॉट, परंतु फिल्डरला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल भारत कदम आम्हाला दर्शवत आहेत 36 धावा. मानव धनु, साहिल पाटील. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चुकी करताय. फॉलो थ्रू मध्ये चांगल्या बॉल स्टॉप केला होता, परंतु इथे फंबल झाले. 1 रन. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी. सध्या व्यासपीठावर किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब, विद्यमान सरपंच खार्डी डोलीव त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. दिलीपजी भगत साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आकाश गरजच्या बॅटमधून मात्र आपण पाहिलं तर ही 1 रन येते आणि विजयाची ही धाव येत असताना कॉंग्रॅच्युलेशन दियांश 11 सरावली टीम. आणि ते रजा घेत असताना आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि नेहमीच खानिवडे गावातील अनमोल रत्न. खानिवडे गाव म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. धन्यवाद अशोकजी पाटील मामा, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि हितेजी बाडगा साहेब आपलं सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे अनिलजी किनी यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या समवेत किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब खार्डी डोली व विद्यमान सरपंच ज्यांनी सन्मान चिन्ह या स्पर्धेला सौजन्य केलेला आहे. आदरणीय सन्माननीय जगन्नाथ जयराम पाटील साहेब 2222 रुपये. काशीनाथजी बारक्या रेल्वे दलात कार्यरत आहेत. जगन्नाथजी जयराम पाटील साहेब आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅच
जगदीश मॉर्कल ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जगदीश पाटील मॉर्कल आपण यायचंय आणि शेक हँड करूनच मैदानाचा